भाऊ काय सांगा, शिवसेनेच्या वतीने आज मेळावा आयोजित करण्यात आलाय. आपण देखील या ठिकाणी कशा पद्धतीने बोराटे साहेबांनी अतिशय मजबूत मेळावा आयोजित केला. खरं तर खूप मेहनत त्यांनी घेतली आणि आता हे महाराष्ट्राच्या कोपऱ्यावर आहे, छत्तीसगडला लागून आहे आणि ज्या विदर्भात शिवसेनेचा अनुशेष आहे तो आम्ही आता भरून काढू ताकदीनं. तर काही कमी पडू देणार नाही. जेवढी मेहनत करायची आहे, जेवढं पळायचं आहे तेवढं पळवू आणि कोणाला पळवायचं आहे ते पण ठरवू. भाऊ, शेतकऱ्यांच्या बोनससाठी देखील आपण बोललेले आहात आता की याने बोनस मिळाला नाही तर 1 तारखेला आम्ही आंदोलन करू. काय सांगाल? 1 जुलैला आंदोलन होईल. इथेनॉलला कंपनीला जे पाणी जातं त्या संदर्भात, MRGचे पैसे भेटले नाही मजुराचे त्याच्या संदर्भात, दुसरा आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही त्या संदर्भात आणि दुसऱ्या इकडे बोनस धानाचं पैसे भेटले नाही, अजून काही धान खरेदी केला नाही. हे 30 तारखेपर्यंत त्यांनी सरकारनं विचार केला पाहिजे, अधिकाऱ्यानं या संदर्भात निर्णय घेतले पाहिजे. नाही तर 1 जुलैला आम्ही गोंदियाचं कलेक्टर ऑफिस आहे हे घेरल्याशिवाय राहणार नाही. आमचे मंत्री पण आलेत, आम्ही घेरून असं म्हटलं ना आपण मंचावर. मंत्री कोणी असो, प्रश्न आम्ही शेतकऱ्यासाठी उभं राहणारे लोक आहोत, सैनिक आहोत. मंत्र्यांनी पण तेच सांगितलं का अन्याय सहन करू नका, वेळ पडलं तर रस्त्यावर या, हेच आम्ही सांगितलं ना तुम्हाला. राज्यसभेसाठी जे नवनीत राणा आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे चाचपणी करत आहेत. आता बॅकडोरने एंट्री मारण्याची त्यांची पहिले आता विषय शेतकऱ्याचा फार महत्त्वाचा आहे. मला वाटते का शेतकरी आहे, मजूर आहे, या सगळ्या प्रश्नावर आपण जास्त आकर्षित ठेवलं पाहिजे. व्यक्तिमत्वावर गेल्यापेक्षा, कोणत्या व्यक्तीच्या बातम्या दाखवल्यापेक्षा माझ्या मजुराच्या, शेतकऱ्याच्या, लाडक्या बहिणीच्या बातम्या दाखव ना तुम्ही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्याच्या आता निम्म्यापेक्षा अधिक जे महिला आहेत त्यांची KYC बंद पडलेली. आता तेच त्याच्यासाठी तर आम्ही 30 जूनपर्यंत वेळ दिला प्रशासनाला. हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असत तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार. म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तुम्ही म्हणजे मोठं आंदोलन उभारलं होतं कर्जमाफीसाठी, त्याच्यावरून आज बीडमध्ये त्याची होडी करत बच्चू कडूंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांनी. कारण मला असं वाटतं का काही गैरसमज आहे. बराच मीडिया, काही आमचे मित्रपक्ष, काही विरोधी पक्ष बच्चू कडूला टार्गेट करण्याचं काम करत असणार. त्याच्यामुळं बच्चू कडू शेतकऱ्यासाठी उरून पुरणारा माणूस आहे, शेतकरी महत्त्वाचा आहे. त्याच्यानं काही लोक मुद्दामून, कसं आहे, अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून BJPत आले, बातमी केली नाही. 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस BJPत आला, त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही. पण बच्चू कडू शिवसेनेत आलं याचं काही लोकांना खूप वाईट वाटतं. त्याच्यानं आम्ही काही पद भोगलेली माणसं नाही आहे, आम्ही कोणत्या पक्षातून पद भोगलं असं नाही आहे. पण 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस BJPत जातं, त्याच्या बातम्याने त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही. पण बच्चू कडूवर टार्गेट करायचं, चौफेर टार्गेट करण्याचं काम, कारण तो सामान्य माणसाचा आवाज उठवतो. आम्ही आंदोलन केलं नसतं तर आज कर्जमाफी तुम्ही जे काही आहे ते पदरात पडली नसती. त्या सगळ्या संदर्भात उद्या 10 वाजता मी सविस्तर बोलणार आहोत. उद्या 10 वाजता मी प्रेस घेणार आहोत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये. कशी कर्जमाफी असली पाहिजे, त्या संदर्भात काय बोललं पाहिजे, कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे, हे सगळं आम्ही ठरवणार आहे उद्या 10 वाजता. आपल्या जिल्हा प्रमुखांनी जे भाजपचे येथील जे स्थानिक नेते आहेत ते खूप त्रास देतात असे तक्रारींचा पाडा तुमच्यापुढे वाटलाय. भविष्यात महायुतीमध्ये सगळं आलवेल राहील का? भाजप आमचा मित्रपक्ष आहे, मित्रपक्षासारखं त्यांनी वागावं या अपेक्षा आहे. पण त्यांनी असं समजू नये इनका कोई वाली नाही. शिवसेना म्हणजे काही वापरून घेणारा पक्ष नाही आहे. त्यांनी अशा पद्धतीनं जे काही जिल्हाप्रमुखाला त्रास भाजपच्याकडून होतं तो त्यांनी थांबवला पाहिजे. नाही थांबवला तर आम्ही तर त्याच्यात माहीर आहे. धन्यवाद.